नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10 नोव्हेंबर 2024 रोजी जो महा टीईटीचा पेपर क्रमांक 2 झाला होता। या पेपरमधील 150 प्रश्नांचे म्हणजे संपूर्ण पेपरचे वाचन आपण एकाच व्हिडिओद्वारे करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पेपरचं स्वरूप एकाच व्हिडिओद्वारे कळून जाईल। ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांचे चारही पर्यायाचे विश्लेषण ऐकायचं आहे, असे देखील आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत। तुम्हाला ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही गेलात टीईटीच्या, तर तुम्हाला तिथं मिळतील, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस करणारे जिथं चारही पर्यायाचे विश्लेषण तुम्हाला देण्यात आलेलं आहे। इथे फक्त आपण वाचन करून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप कळेल। तर अधिक वेळ न घेता आपण सुरुवातीला मराठीच्या प्रश्नांचं वाचन करूयात। प्रश्न आहे, खालील अक्षरापासून होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आणि तुम्हाला मिसमॅच असे शब्द तुम्हाला वर्ण दिलेले आहेत। तर इथं जी मन तयार होते, अगोदर सर्वप्रथम तुम्हाला मन तयार करायचे आहे। ती मन तयार होते, उधारीचे पोते सव्वा हात रीते, ठीक आहे। आणि मग म्हटले ना की शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मग शेवटचा शब्द कोणता झाला? रीते। रीते म्हणजे काय? रिकामे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव काय आहे? तर राजा मंगळवेढेकर यांचं पूर्ण नाव आहे वसंत नारायण मंगळवेढेकर, म्हणजे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर वनवास या पुस्तकाचे लेखक आहेत प्रकाश संत, पर्याय क्रमांक 2। आपण आपलं जे ॲप आहे ओएसिस करियर पॉईंटचं ॲप, जे तुम्हाला प्ले स्टोअरला मिळेल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे। तुम्ही तिथं ॲपमध्ये जाऊन मॉडेल क्वेश्चन पेपर टीईटीचे, त्याचबरोबर ओल्ड क्वेश्चन पेपरसुद्धा तुम्हाला सब्जेक्ट वाईज सोडवता येतील। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला यांचे मिश्र वाक्य कसे होईल? तर मिश्र वाक्य होईल, जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला, म्हणजे पर्याय 3। षष्ठी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते? षष्ठी व सप्तमी, तर ते आहेत चा, ची, चे, त, ई, आ। नेक्स्ट, बंद उपसर्ग लागून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 4 नाम। नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे? तर ते औपचारिक पत्र होईल, पर्याय 3। ये, ए, ओ, औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर हे संयुक्त स्वर आहेत, पर्याय 3। सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता? तर तो आहे कमळ, पर्याय 3। आपल्याला माहिती ते असं दाखवतात। आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो या वाक्यात योग्य वाक्यप्रचार वापरा। आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो डॅश डॅश या वाक्यात योग्य वाक्प्रचार वापरायचा आहे। तर जीवाचे रान करणे। पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखायचा आहे, तर यामध्ये अशुद्ध शब्द आहे नवीन। आपल्याला माहिती आहे की तो दीर्घ पाहिजे होती, वेलांटी। पुढीलपैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? तर पाखरू। सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? तर अकर्मक कर्तरी, पर्याय 3।
वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे डॅश डॅश होय, तर तिला रूपिका असं म्हणतात. पर्याय 4. दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात, तर तिथे संयोग चिन्ह वापरतात. पर्याय 2. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे, तर हे दृष्टांत अलंकाराचे उदाहरण आहे. स्पष्टीकरणासाठी तुम्ही स्वतंत्र मराठी व्याकरणाचा व्हिडिओ बघू शकता. स्वतंत्र आपण सब्जेक्ट वाईज व्हिडिओ बनवलेले आहेत. अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे, तर तो विस्मय आहे. खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांचे प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होत नाही म्हटले, तर पर्याय 2 मनुष्य आणि गोड. त्यानंतर अरे रे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत, तर ही केवळ प्रयोगी अव्ययाची उदाहरणं आहेत. उभयान्वयी आणि शब्दयोगी म्हणजे पर्याय 2. आज पाऊस येईल बहुतेक या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो, तर या वाक्यातून संकेतार्थ सूचित होतो. पर्याय 4. पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता, तर तो शब्द आहे निरीच्छा. पर्याय 3. कृतघ्न घर जावाई सुखद ही कोणत्या समास प्रकाराची उदाहरणे आहेत, तर तत्पुरुष. पर्याय 2. पुढीलपैकी तलाव या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता, तर समानार्थी नसलेला आहे तरंगिणी आणि रत्नाकर. पुढीलपैकी विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती, तर कृपण आणि कंजूष. पर्याय 2. त्यानंतर उतार्यावरील प्रश्न आहेत. शबरीच्या आश्रमाजवळ फुललेल्या फुलांचे वैशिष्ट्य काय, तर प्रश्न क्रमांक 25चं उत्तर आहे फुले सुगंध होती. तुम्ही इथे व्हिडिओ पॉज करून किंवा तुमच्याकडे ऑलरेडी हार्ड कॉपी आहे त्याची, ह्या पॅराग्राफमध्ये ती उत्तरं आहेत. त्यानंतर या उतार्यातून विद्यार्थ्याच्या मनावर काय ठसवायचे आहे, विद्यार्थ्याच्या मनावर काय ठसवायचे आहे, तर कष्टाचे महत्त्व. पुढीलपैकी कोणाचा उल्लेख उतार्यात आलेला नाही आहे, तर दशरथचा उल्लेख आलेला नाही. त्यानंतर कविता आहे, कवितेवर आधारित प्रश्न आहेत. विनायकाच्या मदतीस कोण आले आहे, तर भिंत. जड लंगर तुझिया पायी या ओळीतून काय सूचित होतं, तर पारतंत्र्य. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली या ओळीत कोणता अलंकार आला आहे, तर चेतन गुणोक्ती. अशा पद्धतीनं आपण मराठीचे प्रश्न वाचन केलं. जर तुम्हाला या प्रश्नांचं विश्लेषण पाहायचं ऐकायचं असेल तर तुम्ही मराठीचा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आता आपण इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द गॅप. पल्लवी डॅश मी ऑफ अ गर्ल आय यूज टू नो. करेक्ट आंसर रिमाइंड्स. नेक्स्ट क्वेश्चन है, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन विट्टी एंड क्लेवर रिटॉर्ट. करेक्ट आंसर है रिपार्टी. चूज द अल्टरनेटिव टू फिल इन द ब्लैंक्स. सी इज डैश डैश इंडियन आर्टिस्ट मैरिड टू डैश यूरोपियन इंजीनियर. करेक्ट आंसर ऑप्शन नंबर 3. सी इज an Indian artist to married a European engineer. आता इथे an आणि अ काय घेतलं याचा स्पष्टीकरणाचा स्वतंत्र इंग्लिशचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहे.
लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, टेलिग्रामला आहे, व्हॉट्सअप चॅनलला आहे, जिथे तुम्हाला स्वतंत्रपणे सर्व पर्यायाची माहिती दिलेली आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आय एम इंडेप्टेड टू यू फॉर युअर हेल्प. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. ओ क्रिस्ट, इट इज द इनकेप रॉक. करेक्ट आन्सर apostrophe. Choose the most correct passive construction. He devises a series of plans to grab the attention of the cops. Answer है option number first. A series of plans is devised to grab the attention of the cops by him. Choose the correct indirect narration. Satish said to Kailash, why don't you call a policeman? Correct answer option first. Satish asked Kailash why he didn't call a policeman. Select the combination of numbers. यापासून एक आपला शब्द बनवायचा आहे. तर तो शब्द बनतो बघा, परशुएट, PURSUIT. परशुएट म्हणजे पाठलाग किंवा ध्येय प्राप्तीचा प्रयत्न. ऑप्शन नंबर 3. Choose the correct complex sentence. His silence proves he's guilty. Correct answer option 4. The fact that he is silent proves he's guilty. Name the underlined clause. The reason why I did it is obvious. Correct answer adjective clause. Choose the correct positive degree. Ooty is cooler than Mahabaleshwar. Correct answer option 3. Mahabaleshwar is not so cool as Ooty. State what part of speech the underlined word is. 1. Must not boast of one's own success. Correct answer है indefinite pronoun. Identify the tense of sentence. Jaya and Radha were being annoyed by some children. आपलं उत्तर आहे past continuous tense. ऑप्शन नंबर 2. were आणि being. Choose the word nearest in the meaning of the given word. Airplainness. करेक्ट आन्सर आहे टॉप अप. चूज द वर्ड अपोजिट. ग्रीम. अपोजिट इज डिलाइटफुल. चूज द मोस्ट इफेक्टिव्ह वर्ड. वी डॅश नॉट हरी. वी हॅव गॉट प्लेंटी ऑफ टाइम. आन्सर नीड. Choose the appropriate word. He sold his property. He was under a lot of debt. Answer is else. Choose the correct adjective. Sorali is a dancer, a skilled dancer. आता हे नेमकं हे उत्तर काय आहे, इतर पर्याय उत्तर काय नाही, याच्या स्पष्टीकरणासाठी आपण इंग्लिशचा स्वतंत्र स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पाहावा. या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे फक्त पूर्ण 150 प्रश्न नजरेखालून जाणे. चूज द करेक्ट पेअर. आय रीड डॅश इंटरेस्टिंग स्टोरी फ्रॉम महाभारता. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. अँड द. चूज द करेक्ट पेअर. आय डिफर विथ यू ऑन दिस इश्यू. 51 ते 55 पॅसेज आहेत. आपण उत्तर पाहूयात. 51चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 52चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 53चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. 54चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. 55चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. आता परत आहे 56. चूज द करेक्टली स्पेल्ड. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. पॅसेंजर. PASSENGER.
आपल्याला अंडरलाईनचा पार्ट ऑफ स्पीच विचारला आहे. दी बॉटम लाईन इज दॅट वी हॅव टू मेक अ डिसिजन टुडे. करेक्ट आन्सर आहे नाऊन. चूज दी ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ऑप्शन नंबर 4. सोहम एन्जॉयड हिमसेल्फ ॲट द पार्टी. Choose the correct phrasal verb. The principal dash an explanation for his behavior called for. The principal called for an explanation for his behavior. आणि इंग्लिशचा लास्ट प्रश्न आहे आपला. आयडेंटिफाय विच पार्ट हॅज अन इरर. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट. माय सिस्टर इन लॉज. ए मध्येच इरर आहे. इरर काय आहे कसं आहे आपण हे मुख्य व्हिडिओ पाहू शकता. तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करू शकता. ओएसिस करिअर पॉईंट. प्ले स्टोअरवरती ओएसिस करिअर पॉईंट सर्च करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक दिलेली आहे, जिथे आपल्याला इंग्लिशचे ओल्ड पेपर व त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा मिळणार आहे. इतर विषयाचेही सराव पेपर व ओल्ड पेपर आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. आता आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कुमार अवस्थेचे वैशिष्ट्य नाही असं म्हटलंय. तर पर्याय 2 हे कुमार अवस्थेचं वैशिष्ट्य नाही, की कुमार अवस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असे असतात. बाकी 3 वैशिष्ट्य आहेत. नेक्स्ट आहे की मॅकडुगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो. तर प्रार्थना या प्रवृत्तीचा समावेश होतो. इथे आपल्याला मॅकडुगलच्या प्रमुख 14 सहज प्रवृत्ती देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे लिहून घेऊ शकता. बालमानसशास्त्राच्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये याविषयी डिटेल माहिती घेण्यात आली आहे. परत बघा, एखाद्या गोष्टीचे ग्रहण जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्या स्मरणात राहते. ग्रहण हे अध्ययन कोणत्या पद्धतीने केले यावर अवलंबून असते. एखादा उतारा किंवा कविता एका बैठकीत पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन पाठांतर केले जाते. वेळेच्या विभागणीवर आधारित असलेल्या या पद्धतीला काय म्हणतात. तर याला समध्यंतर पद्धती असे म्हणतात. प्रश्न आहे, व्यक्तिविशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळाल्याचा अनुभव घेतल्यावर तादृश्य तशा दुसऱ्या परिस्थितीत ही यश देणार तीच पद्धती अवलंबितो. हे थॉर्नडाईक यांच्या या उपपत्तीद्वारे सिद्ध केले आहे. तर चेतक प्रतिचार उपपत्ती. प्रश्न आहे की उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना डॅश डॅश यांनी बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो व भावात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो याचे टप्पे म्हणजेच उद्दिष्टे निश्चित करून त्यांना क्रम निश्चित केले आहे. तर डॉक्टर ब्लूम यांनी ते केलं आहे. नेक्स्ट आहे उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण दिले बघा. स्तर, क्रिया, कौशल्य आणि उदाहरण, बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक. व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. नेक्स्ट आहे क्वेश्चन, स्वाभाविकरण, संधिकरण, अचूकता, अनुकरण इत्यादी घटकांचा समावेश उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात होतो. तर क्रियात्मक क्षेत्रात होतो. क्रियात्मक क्षेत्र दिले तर आपल्याला क्वेश्चन आहे की निष्कर्ष संदर्भीय मूल्यमापन चाचणी ही क्षमताधिष्ठित चाचणी असते. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान निष्कर्ष संदर्भीय कसोटीचे वैशिष्ट्य नाही असं म्हटलंय. म्हणजे 3 वैशिष्ट्य आहे, 1 वैशिष्ट्य नाही. तर पर्याय 3 हे वैशिष्ट्य नाही, की ही कसोटी गटाच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व न करता सर्वांचेच प्रतिनिधित्व करते. अध्ययनकर्त्याला विवक्षित पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी अपेक्षित दर्जा व त्याच्या सध्याचे वर्तन यातील अंतर भरून काढणे आणि विद्यार्थ्याला स्वतःचे मूल्यांकन करायला शिकविणे
हे खालीलपैकी कोणत्या घटकाने साध्य होते? तर प्रत्याभरण या घटकाने ते साध्य होते. बुद्धिमत्ता म्हणजे अनेक विशिष्ट क्षमतांचा समुच्चय होय असे सांगून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्ता ही एकजिन्सी नसून अनेक क्षमतांचा समुच्चय आहे असे मत मांडून त्यांना प्राथमिक मानसिक क्षमता असे नाव दिले? तर हे वर्गीकरण थ्रस्टन यांनी दिले आहे. विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत होते. यालाच साधक अभिसंधान म्हणतात. खाली दिलेल्या विधानांमध्ये साधक अभिसंधानाविषयीचे कोणते विधान असत्य आहे असं म्हटलंय? म्हणजे 3 विधान सत्य, 1 असत्य. असत्य विधान कोणतं आहे की साधक अभिसंधान उपपत्ती हल्ल या मानसशास्त्रज्ञाने मांडली. हे असत्य आहे. ऑप्शन नंबर 4. भावनिक बुद्धिमत्तेची सॉल्व्ही व मेयर यांनी 5 मूलभूत क्षमता मांडल्या आहेत. खालीलपैकी आत्मनियमनामध्ये कोणती क्षमता येत नाही? तर भावनांची जाणीव. इथे भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 क्षमता आपल्याला दाखवल्या आहेत. आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा किंवा हे लिहूनही सुद्धा घेऊ शकता. व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या व परिणामकारक रीतीने विद्यार्थ्यांपर्यंत संक्रमित करण्यासाठी तसेच विषयवस्तू शिकवण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा वापर करतील? तर अग्रत संघटक प्रतिमान. इथे प्रतिमान दिलेत आपल्याला वेगवेगळे. मुख्य व्हिडिओमध्ये सुद्धा डिटेल स्पष्टीकरण आपल्याला मिळेल. अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने काही तत्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना शिकवित असताना शिक्षक प्रत्यक्ष वस्तू हाताळायला, स्पर्श अनुभवायला देतात. तसेच परिचित असलेल्या वस्तूच्या संदर्भात उदाहरणे देतात. यामधून कोणते तत्व साध्य होते? तर यामधून मूर्तता हे तत्व साध्य होते. आता 4ही पर्यायाची माहिती आपल्याला मुख्य व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये मिळेल. लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आपल्या टेलिग्रामला आहे, आपल्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा आहे. परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थी प्रश्नपत्रिका फार अवघड होती, उत्तरपत्रिका कडक तपासली अशी कारणे सांगतो. हा खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षणाचा प्रकार आहे? तर प्रक्षेपणचा प्रकार आहे. इथे संरक्षण यंत्रणा दिल्यात आपल्याला: भावविस्थापन, प्रक्षेपण, समर्थन आणि प्रतिपूरण. प्रशिक्षण परिस्थिती आणि प्रशिक्षण परिस्थिती. बघा, प्रशिक्षण आणि परीक्षण या दोघांमध्ये जर काही समान व एकसारखे घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते. हे कोणत्या उपपत्तीत मांडले? तर थॉर्नडाईकच्या समान घटक उपपत्ती. इथे आपल्याला दिलेत विविध अध्ययन संक्रमण उपपत्ती दिल्यात. बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्तीद्वारे अनुकरण अनेक बाबीवर अवलंबून असते असे मत मांडले. प्रयोज्य म्हणजे अनुकरण करणारा. बालकाच्या दृष्टीने ज्याचे अनुकरण करावायचे आहे ती व्यक्ती सामाजिकदृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे यावर त्याचे अनुकरण अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्गत आढळते? तर आदर्शाची चेतकीय गुणवत्ता. स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परमसहिष्णुता इत्यादी सामाजिक विकास करणारी ही अध्यापन पद्धती होय. तर सामूहिक. प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ डॅश यांनी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होणे, याविषयी अंतर्दृष्टीचा विकास होणे व परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे असे प्रतिपादन केले आहे. तर मॉरिसन यांनी ते प्रतिपादन केलं आहे. पियाजे यांनी मांडलेल्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये 4 टप्पे सांगितले. या टप्प्यातील मूर्त क्रियाकाळ अवस्था, ज्याला मूर्ततकावस्था असे म्हणतात,
ती विकासावस्था साधारणपणे वय वर्ष 7 ते 11 असते. पियाजेंची बोधात्मक विकास अवस्थेची उपपत्तीची माहिती दिली आहे, आपण लिहून घेऊ शकता. शरीर रचना व स्वधर्म यावर आधारित सेल्डन यांनी केलेल्या व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणामध्ये स्थूल जीवनाबद्दल आवड असणाऱ्या आनंदी व समायोजनक्षम व्यक्तीचा समावेश कोणत्या प्रकारात होतो? तर एंडोमॉर्फिक या प्रकारात होतो. 1957 मध्ये मूलगामित्व, ओघवतेपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? तर गिलफोर्ड यांनी मांडले. विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाचा, पूर्वज्ञानाचा, समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे आणि उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे ह्या बाबी खाली दिलेल्या अध्यापनाच्या कोणत्या तत्वामध्ये येतात? तर निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन यामध्ये येतात. डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावनात्मक पातळीमधील कोणत्या घटकावर अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो, तो रंगू लागतो, समरस होतो, त्यासंबंधी आवड निर्माण होते? तर प्रतिचार. पाठ नियोजनासंदर्भात खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान पूरक नाही ते ओळखा? तर ऑप्शन नंबर 2, पुस्तककर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यांशाच्या मांडणीप्रमाणेच पाठयोजना करावी, हे पूरक नाही. इतर 3 पूरक आहेत. अनुवंश हा बुद्धिमत्ता व व्यक्तित्व यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे. बुद्धिमत्ता व व्यक्तीचे गुणधर्म हे अनुवंशिकतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत जातात, असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने संशोधनाने सिद्ध केले आहे? तर फ्रान्सिस गाल्टन यांनी सिद्ध केले आहे. समष्टीवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही असं म्हटलंय? तर ऑप्शन नंबर 4 की वस्तूच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्यांचे संघटन व्यक्तीकडून केले जाते. मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतींपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादाविषयी खालील काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान असत्य आहे? तर या पद्धतीच्या निष्कर्ष पडताळून जरूर तर फेरफार करणे शक्य होते. 87 नंबरचा क्वेश्चन इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला दिला आहे. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवनरस तयार होतात? त्यापैकी एका रसायनाचा परिणाम शरीराचा बांधा व आकारमान यावर होतो. तर जे आपलं उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, मस्तिष्क ग्रंथी. संबोधाचा विकास होत असताना तास, दिवस, महिने, वर्ष हे संबोध हळूहळू निर्माण होतात. तर यामध्ये 5 ते 6 वर्षाच्या वयापर्यंत भूत, वर्तमान व भविष्य यातील फरक मुलांना कळू लागतो. आणि शेवटचा प्रश्न आहे आपला की एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो की त्याला स्थलकालाचे भान राहत नाही. या प्रकारच्या अवधानाला अभ्यस्त अवधान असे म्हणतात. आपण जर आपल्या ओयासिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात, ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा प्ले स्टोअरला आपण फक्त ओयासिस करिअर पॉईंट सर्च करा, जिथे आपल्याला सायकोलॉजीचे ओल्ड पेपरसुद्धा ॲपमध्ये सोडवता येतील व सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहेत, जेणेकरून आपला सराव चांगला होईल. आपण सोशल सायन्सचे क्वेश्चन पाहणार आहोत. आझाद हिंद सेनेची स्थापना कुणी केली? तर आपल्या सर्वांना माहिती आहे, रासबिहारी बोस. प्लासीच्या लढाईत बंगालचा नवाब सिराजुद्दौलाचा पराभव झाला, कारण? तर ऑप्शन नंबर 3, रॉबर्ट क्लाइव्ह याने केलेली मुसद्देगिरी. विटाळ विध्वंस या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन कोणी केले? तर गोपाळ बाबा वलंगकर. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर चुकीची जोडी आहे
की अरुणाचल प्रदेश संत चरणसिंग लोंगोवाल. तर हे पहिल्या 3 जोड्या बरोबर आहे. अधिक माहितीसाठी आपण मुख्य व्हिडिओ पाहू शकता स्पष्टीकरणाचा. शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे क्षेपणास्त्र कोणते आहे? तर ते नाग आहे. पुढीलपैकी कोणता कार्यक्रम 7व्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे? तर दशलक्ष विहिरींची योजना. पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये समाविष्ट नाही? ऑप्शन 2 मानवी कृतीचा संबंध दैवी घटनांशी जोडण्याचा प्रयत्न. जंतर मंतर जयपूर तर राणी की वाव पाटण गुजरात. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे की योद्धेय मालव शूद्रक आणि लिच्छवी. तर लिच्छवी हे उत्तर आहे आपलं. ब्रह्मगिरी सोपारा गिरनार सहस्राम ही ठिकाणे कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? तर सम्राट अशोकाचे शिलालेख. मुघलकालीन चित्रकलेचा उगम चित्रकलेतून झाला. तर इराणी चित्रकलेतून झाला. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. जेम्स वॅट स्टीम इंजिन बरोबर आहे. आपली चुकीची जोडी आहे जॉन के स्पिनिंग जेनी. कामगार नेते व्ही सुब्बय्या या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते. तर फ्रेंच. बहरजी नाईक हेर खात्याचे प्रमुख. प्रतापराव गुजर तर घोडदळाचे सरनोबत. म्हणजे बहरजी नाईक यांच्याकडे हेर खातं होतं. तर प्रतापराव गुजर हे घोडदळाचे सरनोबत होते. ऑप्शन नंबर 2. बोधचिन्ह हे कशाचं आहे? कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं आहे? तर दिलेलं बोधचिन्ह हे राष्ट्रकुल आंतरराष्ट्रीय संघटनेचे आहे. हडप्पा रावी तर हुलास कोणत्या नदीकाठी? यमुना. जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. तर बघा कोसलची जोडी ही श्रावस्तीला जुळते आहे. वत्स कौशंबी अरवंती तर उज्जयिनी आणि मगध राजगृह. म्हणजेच पर्याय 1 ला आपल्या जोड्या बरोबर जुळतात. इसवी सनाच्या पहिल्या शतकात फुनान या प्राचीन राज्याची स्थापना या देशात करण्यात आली. तर कंबोडिया. लीळाचरित्र हा ग्रंथ यांनी संपादित केला. तर माईम भट. जोड्या लावायच्यात आपल्याला. इंदोर तर इंदोरची जोडी ही होळकर घराण्याशी जोडली जाते. नागपूर भोसले घराण्याशी. ग्वालियर शिंदे घराण्याशी. वडोदरा गायकवाड घराण्याशी. म्हणजे पर्याय 2 हे आपलं उत्तर बरोबर येणार आहे. नागरिकांना बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण देणारा आदेश म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण होणार आहे. राज्य शासन विधानसभा, स्थानिक शासन महानगरपालिका. पुढीलपैकी कोणते कार्य जिल्हाधिकारी करीत नाहीत असं म्हटलंय? तर जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवणे. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोग डॅश डॅश समिती करते. तर परिसीमन समिती. नागरिक म्हणून आपण भाषण व अभिव्यक्ती करू शकतो. शांततापूर्वक एकत्र येऊन सभा घेऊ शकतो. संस्था संघटना स्थापन करू शकतो. हे चे उदाहरण आहे. तर हे स्वातंत्र्याचा हक्कचे उदाहरण आहे. गटात न बसणारा शब्द आपल्याला निवडायचा आहे. जर्मनी, इटली, स्पेन, अमेरिका. तर आपलं उत्तर आहे अमेरिका. पर्याय 4. परस्त्रोइका व ग्लासनोस्त हे धोरण यांनी मांडले. तर हे मिखाईल गोर्बाचेव यांनी मांडले. NPT व CTBT या संबंधीचे करार आहे. तर हे अण्वस्त्र करार आहेत. भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख हे राष्ट्रपती असतात. पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित विधेयकाचा समावेश अर्थ विधेयकात होतो असं विचारलंय? तर आयकर कररचना प्रणालीत बदल करण्याबाबत. खंडन विखंडन ही प्रक्रिया खालीलपैकी कोणत्या प्रकारात आहे? तर कायिक विदारण आपण ज्याला म्हणतो.
माहिती तंत्रज्ञानाचा उद्योग सिलिकॉन खोऱ्यात उत्तर अमेरिकेत कॅलिफोर्नियात आहे, तर सिलिकॉन पठार भारतात म्हणजे येथे आहे, तर दख्खन. दशकातील शतक म्हणून औद्योगिकदृष्ट्या प्रगती गाठणारा जगातील देश जपान हा आहे. आफ्रिकेतील केप टाउन ते कैरो हा सर्वात लांब लोहमार्ग असून तो सरोवरामुळे खंडित झाला आहे. व्हिक्टोरिया. भारतातील सेवानिवृत्तीचे सरासरी वय 60 वर्ष आहे, तर जपानमधील सेवानिवृत्तीचे वय हे सुद्धा 60 वर्ष आहे. फिल्म उद्योग, चित्रपट उद्योग कोणत्या श्रेणीतील व्यवसाय आहे, तर तृतीयक श्रेणी. स्थलदर्शक नकाशात पक्की वसाहत कोणते चिन्हाद्वारे दर्शवले जाते, तर पर्याय 2 आयत आणि तो पूर्ण डार्क असलेला. हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते केव्हा, जेव्हा उष्ण हवा असते तेव्हा. उष्णता व बाष्प यांचे वहन करण्यास हवामानातील हा घटक महत्त्वाचा आहे, तर वारा. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे, तर समुद्राची क्षारता समगाह रेषा. अभयारण्य म्हणजे तर जेथे प्राणी व पक्षी मुक्तपणे संचार करतात. कोणत्याही प्रदेशात अधिक केंद्रीकरण झाले असल्यास शासन विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारते, कारण असं आहे की सर्व प्रदेशाचा आर्थिक विकास होण्यासाठी लोकसंख्या वाढ नगण्य असते. याचा अर्थ जन्मदर कमी व मृत्यूदर कमी. लोकसंख्या वाढ नगण्य असते तेव्हा जन्मदर जास्त असतो आणि मृत्यूदर कमी असतो. जन्मदर वरती जात असतो आणि मृत्यूदर हा हळूहळू असा असतो. पुढे प्रादेशिक विकासास खालीलपैकी कोणता घटक जास्त पूरक असतो, तर नैसर्गिक साधन संपत्ती व लोकसंख्या. मंडई बागायती शेतीला ट्रक फार्मिंग असे म्हणतात, कारण आहे शहराला ट्रकद्वारे भाजीपाला पुरवला जातो. भूप्रदेशाचा उतार, उंची व उठाव समजण्यासाठी ही सर्वोत्तम पद्धती आहे, तर समोच्च रेषा पद्धत. ब्रिटिश युनिट पद्धतीमध्ये 1 इंचाला 3 मैल या शब्दाप्रमाणेच अंक प्रमाणात होणारे रूपांतर पुढीलपैकी कोणते, तर पर्याय क्रमांक 3. अग्निजन्य खडकात खनिज संपत्ती विपुल असते, पण महाराष्ट्रात सर्वत्र खनिजाचे साठे आढळत नाही, कारण ऑप्शन 2 महाराष्ट्राचा बराचसा भाग दख्खनच्या ढालीचा प्रदेशाने व्यापला आहे. प्रश्न क्रमांक 139 हा कॅन्सल झाला आहे, त्यामुळे आपण यावर चर्चा करणार नाही. पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते, या स्थितीला उपसूर्य स्थिती असं म्हणतात. प्रश्न आहे सुएज कालवा अतिशय महत्त्वाचा आहे, त्याचं कारण आहे त्यामुळे वेळ व अंतर याची बचत होते. पर्याय 3. पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान साधारणतः डॅश डॅश इतके आहे, तर ते सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके असते. पर्याय 1. भारतात अंतर्गत जलमार्ग विकसित झाले नाहीत, त्याचं कारण आहे अनेक नद्या भारतातील या हंगामी आहेत. पर्याय 4. जगातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश आर्क्टिक महासागराकडील सायबेरियन भागात आढळतो, त्याचं कारण आहे हिवाळ्यातील गोठलेल्या नद्या व पाण्याचा निचरा होऊ शकत नाही अशी जमीन. त्यानंतर समताप रेषा उत्तर गोलार्धात वक्र व कमी अंतरावर असलेल्या पाहावयास मिळतात, कारण येथे जलभागापेक्षा जमिनीचा भाग अधिक आहे. आणि म्हणजे तिसरा पण पर्याय बरोबर आहे, म्हणून त्याचं उत्तर असणारे वरील पर्यायातील 2 व 3. जेव्हा प्रदेशाचे क्षेत्रफळ कमी असते व लोकसंख्या जास्त असते तेव्हा लोकसंख्येची घनता जास्त असते, म्हणजे पर्याय 4. विषुववृत्तापासून 30 अंश कोनीय अक्षवृत्त अंतरावर उत्तर अमेरिका खंडातील हे स्थान येते, तर ते स्थान आहे न्यू ऑर्लियन्स.
डॅश डॅश हा अग्निजन्य खडक आहे, तर बेसाल्ट अग्निजन्य खडक आहे. पुढीलपैकी दर्शविलेले स्थल निर्देशक नकाशातील चिन्ह कोणत्या घटकाला सूचित करते? तर हे जे चिन्ह आहे हे स्मशानभूमीसाठी वापरतात स्थलदर्शक नकाशामध्ये. आणि शेवटचा प्रश्न आहे, मसुरी हे थंड हवेचे पर्यटन स्थळ पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ते उत्तराखंड राज्यामध्ये आहे. अशा पद्धतीनं आपण 10 नोव्हेंबर 2024 रोजी जो महा TET पेपर क्रमांक 2 झाला होता, या पेपरमधील आपण 150 प्रश्नांचं वाचन केलं, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून येईल. जर तुम्हाला या प्रश्नांचं विश्लेषण ऐकायचं आहे म्हणजे सब्जेक्ट वाईज, आपण स्वतंत्र मराठी व्याकरणाचे 30 प्रश्न, इंग्रजी व्याकरण, त्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्र, त्यानंतर सामाजिक शास्त्राचे 60 प्रश्न असे स्वतंत्र तुम्हाला व्हिडिओ बनवून दिलेले आहेत. तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला फक्त लिंकवर क्लिक करायचं आहे किंवा आपल्या चॅनलला उपलब्ध आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या TETसाठी तुम्ही आपलं ओएसिस करिअर पॉईंट या ॲपमध्ये सराव पेपर सिरीज जॉईन करू शकता किंवा ओल्ड क्वेश्चन पेपरचे सेटसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तेही तुम्हाला सोडवता येतील, व्ह्यूज करता येतील आणि व्हिडिओसुद्धा पाहता येतील, सराव पेपर सिरीजचेही आणि ओल्ड क्वेश्चन पेपरचेही. ज्यांनी आपलं ॲप डाउनलोड नाही केलं ते आपल्या प्ले स्टोअरवर जाऊन ओएसिस करिअर पॉईंट असं सर्च करू शकता किंवा ॲपची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही पाठवा. धन्यवाद.